मराठा समाजाच्या संदर्भामधली जी आता नव्याने ही भूमिका आलेली आहे. पूर्वीची जी काही विदर्भ म्हणा किंवा कोकणातला भाग म्हणा, त्या ठिकाणी जे आहे कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तो ओरिजिनल ओबीसी म्हणून जो आहे त्याची जी आहे गणना केली जाते. परंतु मधल्या काळामध्ये जी आहे अशी मागणी केली गेली किंवा सरसकट जे आहे मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यायला पाहिजे. तर त्यावेळेस जे आहे जे आंदोलन छेडलं गेलं त्याच्यानंतर जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांनी बाजू मांडली. निश्चित साहेब भुजबळ साहेबांनी तर सर्व पक्षीय लोकांनी ती बाजू मांडली की बाबा मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे. ओबीसी मध्ये त्याला समाविष्ट करण्यात येऊ नये, कारण ओबीसी मध्ये जे आहे आधीच जे आहे 350-400 जाती जे आहे त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे जे आहे ते आरक्षण आधीच जे आहे 27% आणि 27% मध्ये खरं ओबीसीना जे आहे 19% मिळतं. बाकीचं जे आहे विजेएनटी वगैरे इतर घटकांना ते मिळतं. त्याच्यामुळे मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचं विधेयक राज्य शासनाच्या एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पारित झालेलं आहे. त्या तिन्ही वेळा भुजबळ साहेबांनी जे आहे त्याचं समर्थन केलेलं आहे. अशी मागणी करणं की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणणं ही अत्यंत चुकीची मागणी आहे आणि त्यामुळे जे आहे अनेक वेळा जे आहे आता जे काही आंदोलन झाले त्यावेळेस आम्ही जे आहे त्याचा मुकाबला करत आलेलो आहे आणि त्यांची समजूत सुद्धा काढण्याचं काम जे आहे जाहीर सभेच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी केलेलं आहे. बरोबर, जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे की बाबा मराठा समाजाला जे आहे ओबीसी मध्ये घ्यायचं म्हणजे ते कुणबी सर्टिफिकेट देऊन घ्यायचं ते. तर त्या संदर्भामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आम्ही भूमिका घेतलेली आहे. राज्य शासनाने घेतली, ती लागू सुद्धा केलेली आहे. आता राहिला प्रश्न की बाबा ते नातेवाईकांना घ्या वगैरे, त्या संदर्भातला तो जी आर काढायचा सुद्धा प्रयत्न झाला. परंतु तो जी आर जो आहे तो फक्त एक मराठा समाजासाठी निघू शकत नाही, तर बाकीच्या समाजासाठी पण म्हणजे तो बौद्ध समाजासाठी पण होतो, मग तो आदिवासींमध्ये पण तो लागू होतो. मग जर तसं जर झालं तर मग सगळीकडे जे आहे फार मोठा वाद जो आहे निर्माण होऊ शकतो त्याच्यामध्ये. कारण का तो जी आर जो आहे आम्ही वाचलेला आहे, तर त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की इतर सुद्धा आलेलं आहे. मग त्या घटकांमध्ये जर असं काही जर झालं तर फार मोठा विद्रोह निर्माण